लाना उन लान रामकृष्ण हरी मंडळी मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये तुषारदादा करंडक 2026चा हे पर्व खरं तर आलेल्या प्रत्येक क्रिकेट खेळाडूंचे प्रेक्षकांचे बालगोपाळही इथे खूप जोडले गेलेत। सर्वांचं मी करतो मनपूर्वक मनस्वी स्वागत। घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही समान ताकदीचे मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये चार्जिंग पॉइंट बोरेपारधी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू गोलंदाजी स्वीकारली आणि निर्णय मात्र कळवण्यात आला। आमंत्रित केलं दिलीप भाऊ जराड युवा मंच संघाला सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत। चला स्पीड अप करा पंच, मॅच चालू करून घ्या। हा सामना मात्र 4 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची। चला चला स्पीड अप करायचं आहे। अतिरिक्त खेळाडू आपण बाहेर यायचंय। दोन्ही संघ एक मॅच पराभूत असतील। दोन्ही मात्र संघ विजयाच्या शोधात, परंतु विजयाचं शिखर तुम्हाला गाठायचं असेल तर आज मात्र तुम्हाला केडगाव मध्ये धाडस करावं लागेल। कारण धाडसी माणसं कधी भीत नाही आणि भिणारी माणसं कधी धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय तुम्हाला या जगात काहीच मिळत नाही। तुम्हाला धाडस करावं लागेल। चला लेट्स प्लेची घोषणा। मैदानाच्या आतमध्ये दिलीप जराड आणि सुनील शिंदे नावाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत। खेळपट्टीवरती दाखल असेल त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाज पहिलाच चेंडू इथे मात्र बॅटवर परफेक्ट मिडल, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात जेल टिपला। चेंडू टाकला त्यावरती मात्र बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन चुकलं आणि त्यावरती मात्र एक मोठी विकेट। मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मात्र विकी लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। खरं तर एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये। त्यानंतर मात्र विकी लोखंडेला मात्र डावाची धुऱ्या हातात मात्र घ्यावी लागणार आहेत आणि ती जबाबदारी मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागणार आहे। कारण कुठेतरी संघ विजयाच्या शोधात नक्की असणार आहे आणि तो विजयाचा शोध घेत असताना तुम्हाला मात्र जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि एकदा जबाबदारीचं ओझं अंगावर पडलं की संघर्षाची पावलं मात्र आपोआप चालू लागतात। पुन्हा एकदा तिथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल। एक धाव पळून पूर्ण होईल। धावेंची चाललेली धाव खरं तर मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळतीये डावाचा श्री गणेशा खरं पहिल्याच विकेट आणि त्यानंतर मात्र बॅटरने दाखवलेला संयम, हा समन्वय मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा होईल ट्रॅकवरती सज्ज। बॅटिंग एंडवरती मात्र सुनील शिंदे। सुनील शिंदेला आपण या मागे देखील खेळताना पाहिलं। चांगली बॅटिंग सुनील शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळली गेली। संघ जरी पराभूत झाला असेल तरी एक हाती सत्ता गाजवण्याचं काम, एक हाती वर्चस्व गाजवण्याचं काम सुनील शिंदे या नावामध्ये आहे आणि ते नाव स्ट्राईक एंडवरती मात्र आपल्याला खेळताना दिसतंय। त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाज तितक्याच ताकदीचा अमित हा गोलंदाज देखील
पुन्हा एकदा बॉलला मात्र दिशा दाखवली, मोठा गॅप असेल परंतु तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. कव्हरमध्ये मात्र पॉइंटला काय सुरेख क्षेत्ररक्षण. खरं तर मी कौतुक करेल, कारण तुम्ही मॅचमध्ये विजयाच्या शोधात असताना मात्र तुम्हाला स्वतःला झोकून द्यावंच लागेल. 38मध्ये काय अफलातून क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळलं गेलं. विकी लोखंडेनी जर 50 धावा केल्या तर पारितोषिकाची उद्घोषणा असेल कोणाकडनं? निखिल शिंदे यांच्याकडनं मात्र 5,000चं पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये असेल. खरं तर मोठं पारितोषिक असेल. पारितोषिकाची उद्घोषणा विकी लोखंडेसाठी असेल. तब्बल 5,000चं पारितोषिक 50 धावेसाठी. ही जर अफलातून इनिंग खेळायची असेल तर तुम्हाला मात्र चौकार षटकारांची अतिशबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सुनील शिंदेचा हा मोठा तडाखा मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला फटका आणि चेंडू सरळ घेईल सीमारेषेची धडक, चौकार येईल एकदम कडक, 4 धावा. मात्र मार्गस्थ असणार आहे गोलंदाज नेम. पुन्हा एकदा इथे वुडविल पद्धतीचा चेंडू, टॉस मोठा असेल तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्यावरती मात्र धाव्यांसाठी चाललेली धाव मैदानाच्या आतमध्ये जी आपण पाहत आहोत 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र संकेत एक अचूक टप्प्याची गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तितक्याच ताकदीचा फलंदाज सुनील शिंदे आणि विकी लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना जे पुढे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र मोठा फटका, जैसा डाला वैसा दौड आला तो लाईफ जिंगाल आला, 4 धावा, चौकार. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यास शान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला देखील उंचावरून पडावं लागतं. इथे तुम्हाला लढावं लागेल, इथे मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे केडगाव गाव तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि तिथे मात्र एक सुरेख पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहत आहोत निर्धाव स्वरूपाचा. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र आपलं आक्रमण गाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र एक डॉट बॉल आपल्याला जो येताना पाहायला मिळतोय. ठाम विचार आणि सातत्यपूर्ण कृती तुम्हाला मात्र ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत असते आणि ते सातत्य तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे.
पुन्हा एकदा तिथे मात्र चेंडू डीप कव्हरला खेळला गेला आहे आणि त्यावरती मात्र बॉलला गॅदर केलं आहे आणि चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये जी आपण पाहत आहोत. तिथे मात्र 19 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत एका गड्याच्या मोबदल्यात. सुरेख सुरेख टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक ब्लॉक वॉल आणि त्याच्यावरती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहिलेल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर काय रणनीती मैदानाच्या आतमध्ये दिलीप भाऊ जराड युवा मंच काही रणनीती मैदानाच्या आतमध्ये असेल. किती धावांचं टार्गेट चार्जिंग पॉइंट बोरे पारदी संघापुढे ठेवेल हे खरं तर येणाऱ्या क्षणांमध्ये आपल्याला पाहायचं आहे. चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. बॉलर नेम गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण पाहत आहोत रोशन. इथे मात्र अफ्टी बार होता सरळ चेंडू फेकून दिलाय 6 धाब्यांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये धावफलक पाहायला गेलं तर 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र विकी आणि सुनील नावाची जोडी खेळपट्टीवर पुन्हा एकदा सुनील शिंदेचा ब्लास्ट चेंडू सरळ जाईल सीमापार. A1 क्वालिटी ब्रँडेड दर्जेदार दिमागदार षटकार. ज्या नावाची आपण चर्चा करत होतो सुनील शिंदे थांबायला तयार नाहीयेत. मैदानाला आग लावण्याचं काम सुनील शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 20 धावांवरती सुनील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. विकी लोखंडे देखील आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 11 धाव्यांवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली. तिथे मात्र थोडंसं फंबल आणि त्यावरती मात्र धावेंचा प्रयत्न फेकी खराब आणि तिथे मात्र विकेला मिळालेलं जीवदान. विकीला मिळालेलं जीवदान खरं तर क्रिकेटच्या दुनियामध्ये जीवदान खरं तर खूप मोठं. त्या जीवदानाचा फायदा पुन्हा एकदा फटका फसला तिथं क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. झेल देखील सुटला आणि चेंडूने सरळ गाठली सीमारेषा. बॉल आणायचाय मात्र बाहेरून चौकार. 4 धावा. दिलीप भाऊ जराड युवा मंच थांबायला तयार नाहीये.
चांगली मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ज्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुनील शिंदेचे मात्र मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 26 धावा 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लाजवाब इनिंग्स जी आपल्याला पाहायला मिळते. माचिस तो यूं ही बदनाम है, आग इधर सुनील शिंदे ने लगा दी है. मोठा ब्लास्ट 6 धावा षटकार. मध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकण्याचं काम करतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. फटका फसला आणि तिथे मात्र विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आणि फटका मोठा होता त्यावरती मात्र नो चेंडू पंचांनी तो दंडित केला आणि त्यावरती आलेली एक धावबादची संधी आणि संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं आणि त्यावरती आलेली विकेट. मैदानाच्या आतमध्ये विकीला मात्र आपलं घरटं सोडावं लागलं. तिथे मात्र डावाला पडलेलं दुसरं खिंडार मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत आगीच्या ज्वाला. बाहेर फेकून दिलाय एक लाल बुंद तोफेचा गोळा. 6 धावा षटकार. धाव फलकावरती आता मात्र दिलीप भाऊ जराड युवा मंच. एक मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पुढे उभी करताना जी पाहायला दिसते. त्यामध्ये मात्र सुनील शिंदे 11 चेंडू 39 धावा. खरं तर जे तिसऱ्या क्रमांकाचं षटक 32 धावा या षटकामध्ये आल्या. एक मोठं महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळलं गेलं. त्यात सुनील शिंदेचा मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळला गेला. खरं तर दिलीप भाऊ जराड युवा मंचाकडे खरं तर सुनील शिंदे नावाची मोठी ताकद मोठी भिंत मैदानाच्या आतमध्ये उभी असताना मात्र धावाचा डोंगर. मैदानाच्या आतमध्ये 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ज्या आपल्याला पुढे पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मात्र राजेश शिंदे जो स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक क्रिकेटच्या परिभाषेत हाणामारीचं षटक. ह्या षटकात देखील मोठी धावसंख्या येईल का हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. गोलंदाज मात्र तयार होईल. इथे मात्र गोलंदाजीमधलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळलं. स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक डॉट मात्र त्याच्यावर आलेली लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. 52 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय आपल्यातून फटकेबाजी आपल्याला सुनील शिंदे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक दीपराज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज असेल. पुन्हा मोठा फटक्याच्या शोधात. तिथे मात्र फटका फसला. टेकन द व्हेरी गुड कॅच. एक अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये. सुनील शिंदेंना मात्र सोडावं लागेल घरटं. विकेटचं पतन. मोठा मासा गळाला.
चेंडू फुल ट्रोल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, जेल टिपला विकेटचं पतन. दीपराजचं मात्र शेवटचं षटक आणि षटकात मात्र विकेटची पडझड जी आपल्याला पाहायला मिळली गेली. खरं तर दीपराजचं कौतुक करेल. शेवटचं षटक खरं तर हाणामारीचं षटक असतं, परंतु त्यात मात्र दीपराजने आपलं वर्चस्व गाजवलं आणि खेळपट्टी मात्र दीपराजच्या प्रेमात पडत असताना एक मोठा ब्लास्ट. पुन्हा एकदा चेंडू जाईल कव्हर झोनमध्ये, एक सनसनीत चौकार. निखिल शिंदेला मी पाहिलं. निखिल शिंदे खरं तर फिनिशरच्या रोलमध्ये येतो. थोडेसे सूर्यकुमार यादव सारखी तडाकेबंद फटकेबाजी करतो आणि मात्र इथे संघाला मोठी धावसंख्या मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच निखिल शिंदेचा असतो. एक मोठा फलंदाज, मंचाचा मोठा खेळाडू म्हणून निखिल शिंदेची देखील इथे ओळख आहेत. पहिला चेंडू खेळला निखिलने आणि त्यावरती मात्र चौकार. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा निखिल शिंदे मात्र स्ट्राईक एंडवरती. दीपराज मात्र सज्ज होईल. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, काय सुरेख चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला होता. त्यावरती मात्र निखिल शिंदेनी सन्मान दिला. तिथे मात्र थोडंसं फंबल आणि चुकीची फेकी मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती मात्र 2+2 4 धावा मैदानाच्या आतमध्ये, 61 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडवरती मात्र निखिल शिंदे. मोठा फटका येईल का? नक्कीच दिलीप भाऊ जराड युवा मंचाकडनं मात्र त्यांची अपेक्षा असेल मोठ्या फटक्याची. पुन्हा मोठा फटका खेळायचा, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल आणि तिथे मात्र अर्धा डाव संपला. दिलीप भाऊ जराड युवा मंच 61 धावा बनवल्या. विजयासाठी चार्जिंग पॉइंट बोरेबार्दी संघाला मात्र 62 धावा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. उशीर खूप होत आहेत, तरी देखील आपण कौतुक करूया आपल्या प्रेक्षक वर्गाचं. खरं तर माणसांच्या गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतो आणि शोधून सापडणारी माणसे खरं तर इथे मंचावरती देखील आहेत आणि खाली मैदानाच्या बाजूला देखील आहेत. सर्वांचं मी करेल तुषारदादा करंडक 2च्या चला सुपा संघ आणि सोनवडी
चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल, आपण टॉससाठी यायचं आहे, नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही संघांना विनंती असेल. सोनवडी संघ, चला संघनायक. चला सुपा संघालाही विनंती असेल. दोन्ही कॅप्टन, चला विनंती असेल. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दोन्ही संघ मात्र विजयाच्या शोधात. चार्जिंग पॉइंट बोरे पारधी संघाला जर विजय मिळवायचा असेल तर पहिल्या चेंडूपासून मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण तुमचा नेट रन रेट देखील तितकाच मोठा असेल. तुम्हाला 24 चेंडू 62 धाव्या मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. आणि मोठी मॅच घेऊन मोठी धावफलक घेऊन खरं तर चार्जिंग पॉईंट बोरे पारधीचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एका बाजूला मात्र दीपराज आणि एका बाजूला मात्र अजय. सुपा संघाने टॉस जिंकला आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू हा निर्णय कळविला. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला पंच, मॅच चालू करून घ्यायचे. लेट्स प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण गोलंदाज पाहत आहोत. गौरव शिंदे. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र आउटस्टँडिंग कॅच मैदानाच्या आतमध्ये झाला का हे मात्र आपल्याला पंच कळवतील. आणि तिथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे असेल आणि डावाला लागलेलं पहिलं खिंडार आपण म्हणूयात आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख टिपलेला झेल आणि तिथे मात्र प्रतीक्षा करूयात निर्णयाची पंचांच्या. आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे असेल आणि धक्का क्रमांक 2, बॅक टू बॅक विकेट. हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज मात्र गौरव शिंदे. काय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बाजीराव. खरं तर बाजीरावचं मी कौतुक करेल. पहिल्याही मॅचमध्ये बाजीरावने जीवाची बाजी लावली आणि काय सुरेख कॅच. आणि आत्ता देखील अनेक खेळाडू येत राहतात, अनेक खेळाडू आमच्या नजरेत जात राहतात, परंतु काही खेळाडू हे मनात घर करून राहतात. त्यामध्ये बाजीरावचं नाव नक्की असेल, कारण पहिली जी मॅच झाली त्यामध्ये देखील बाजीरावने एक सुरेख झेल घेतला गेला होता. आणि आत्ता देखील लॉंगॉनला आपण पाहत आहोत बाजीरावचा एक सुरेख झेल जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. असे झेल खरं तर तुम्हाला मॅच विजयाच्या दिशेने घेऊन जात असतात. आणि ती मॅच विनिंग खेळी खरं तर बाजीरावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अकुड टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र पुन्हा एकदा बाजीरावकडे. बाजीरावला खरं तर चेंडूची ओढ लागली आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला कव्हर केलं आणि त्या ठिकाणी मात्र सुरेख फेक. कृपया वारंवार त्या सूचना आम्हाला द्याव्या लागतात. आपला 12 मॅन इथे नाही आहे. कृपया बॅटरचं नाव आम्हाला समजू शकेल का.
काय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये, त्यावरती मात्र झालेलं थोडंसं फंबल. लेग बाईच्या स्वरूपात मात्र 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये असतील. बॅटिंग ट्रॅकवरती मात्र न्यू बॅटर युवराज. काय आपल्यातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर गौरव शिंदेची आपण पाहत आहोत. 4 चेंडूंवरती 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मैदानाच्या आतमध्ये ज्या आपण पाहत आहोत. मोठा ब्लास्ट आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नसेल, मोठा टॉच असेल, चेंडू सरळ जाईल समोरच्या ब्लॅक स्क्रीनवरती, येईल एक राजेशाही षटकार, 6 धावा. बॉल द्या आयोजक, चला बॉल द्या, स्पीडअप करा. युवराजचा हा मोठा ब्लास्ट होता, एक सुरेख फटका, खरं तर नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये. अशा फटक्यांची खरं तर चार्जिंग पॉईंट बोरे पारधी संघाला गरज असताना एक मोठा फटका युवराजच्या बॅटमधनं आपल्याला खरं तर 3 चेंडू आणि 8 धाब्यांवरती वैयक्तिक खेळी युवराजची जी आपल्याला पाहायला मिळतीये. लीडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये जेल टिपला जाईल आणि इथे मात्र विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. डीजे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 धावा मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र इथे मात्र आता समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 52 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सुनील शिंदे सारखी मोठी इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. विजय खेचून आणायचा असेल तर कोणाला तरी थांबावं लागेल, कोणाला तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. मैदानाच्या आतमध्ये मोठी परिस्थिती खरं तर चार्जिंग पॉईंट बोरे पारधी संघाची असेल. पुन्हा एकदा लीडिंग एज, तिथे मात्र 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये आणि धावफलक 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजयला मात्र विजयी इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, तिथे मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक असेल आणि बॉल मात्र कव्हर केला जाईल. त्यावरती आलेली 1 धाव, मैदानाच्या आतमध्ये 13 धावा. कारण धावफलक समोर मोठा असताना 16 चेंडू आणि 49 धावा. तुम्हाला मोठे फटके आता मात्र खेळावा लागेल, कारण करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर मात्र तुम्हाला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. मोठ्या स्ट्राईक रेटने मॅच मात्र खेळावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण बदललं जाते. 15 चेंडू 49 धावा. मैदानाच्या आतमध्ये ही मोठी मॅच पुढे उभी असताना पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज, तिथे मात्र फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक आणि 1 धाव पळून पूर्ण. 14 धावा धावफलकावरती ज्या आपण पाहत आहोत. शांत चाललेला हा खेळ. फुलटोच चेंडू, आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. खरं तर दिलीप भाऊ जराडी युवा मंच संघाचं मी कौतुक करेल. गोलंदाजीच्या अनुसार लावलेले क्षेत्ररक्षण आणि सुरेख टिपलेले झेल, मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास नक्कीच वाढताना जो आपल्याला दिसत असतो. तिथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि तिथे मात्र धावबाची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेटमधली ही छोटीशी आत्महत्या, रन आऊट.
च्या समाप्तीनंतर चार्जिंग पॉइंट बोरे पारधी संघाच्या 15 धावा, धावफलक 16 धावा, धावफलक विकेटची झालेली पडझड आणि संघ मात्र कुठेतरी पिछाडीवर पडत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेख चाललेली गोलंदाजी. खरं तर दिलीप भाऊ जराड युवा मंच, खरं तर विरोधी टीमचा अक्षरशः गोलंदाजीच्या माध्यमातून कंबरड मोडून टाकताना आपल्याला जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे, एका पाठोपाठ मात्र पडणाऱ्या विकेट्स आणि कुठेतरी आत्मविश्वास फलंदाजाला मोठा करावा लागणार आहे आणि कोणाला तरी मोठी खेळी मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटचे 12 चेंडू आणि 46 धावा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक ओव्हरला सरासरी 23 धावा घेणं गरजेचंच असणार आहे. गोलंदाज अजय शिंदे, मोठा फटका परंतु नो लँड्समॅनमध्ये नक्कीच चेंडू तिथे मात्र चेंडूला कव्हर केलं गेलंय आणि त्यावरती मात्र आलेली एक धावसंख्या 17 धावा, धावफलकावरती 11 चेंडू आणि 45 धावा, हे समीकरण जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अमित आणि संकेत नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण संकेत सरांना पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी नसेल, जेल टिपला, विकेटचं पतन. गेले त्यावरती मात्र अचूक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळलं गेलं आणि एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये उभी केली. शेवटचे 10 चेंडू 45 धावा. खरं तर चार्जिंग पॉइंट बोरे पारधी संघाला असणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे, तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल केला जाईल आणि त्यावरती मात्र आलेली एक धाव, 18 धावा मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या 18 ह्या नंबरचा जर विचार केला तर एक मोठा खेळाडूचा जर्सी क्रमांक 18 विराट कोहली, त्या नावाप्रमाणे खेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉंग ऑफला असेल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, सुरेख क्षेत्ररक्षण आणि दिलीप भाऊ जराड युवा मंच. खरं तर धावांसाठी कोंडलं गेलंय, धावांसाठी रोखलं गेलंय, मोठी धावांची कोंडी मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लीडिंग एज, कॉड विलायनचं शिकार, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन. नक्कीच शेवटचं षटक आणि षटकावरती मात्र कोण मार्गस्थ होणार, ही चाललेली टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये थांबवायची आहे. थोडंसं स्पीडअप करा, सहकार्य करा. अजय शिंदेचं खरं तर सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहत आहोत. शेवटचा एक चेंडू या षटकातला मात्र अजय शिंदेच्या गोलंदाजीचं मी कौतुक करेल. 4 धावा खर्च केल्या, 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स अजय शिंदेजी. खरं तर काय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला अजय शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळली गेली. धावफलकावरती 21 धावा. चला थोडंसं टीम मीटिंग थांबवा, चला स्पीडअप करा. अजून इथून पुढे देखील 5 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. आयोजकांना थोडं सहकार्य करा.
अन्यथा इथे मात्र तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. कमी षटकांचे सामने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. विकी लोखंडे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल. तिथे मात्र झेलचा अटॅन, मात्र दूरवरची चेस आणि झेल मात्र सुटला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर झेल हा नव्हताच, परंतु प्रयत्न आपल्यातून होते आणि तिथे मात्र बॉलवरती जाण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु त्यावरती मात्र आलेली एक धाव. शेवटचे 5 चेंडू आणि 40 धावा. खरं तर दिलीप भाऊ जराड युवा मंचाने मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी ठेवली आहे, कारण इथे 5 चेंडू 40 धावा तुम्हाला बनवायच्या असतील. तिथे मात्र कव्हर झोनमध्ये येतो एक चौकार, 4 धावा. वरती मात्र आलेली एक धाव. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 3 चेंडू 35 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 34 धावांची जी गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 28 धावा धावफलकावरती. दिलीप भाऊ जराड युवा मंच खरं तर फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अफलातून प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय. उशिरा असेल पण मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 धावा मैदानाच्या आतमध्ये षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि 28 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये मोठी धावसंख्या घेऊन उतरलेला दिलीप भाऊ युवा मंच संघ. एक चांगली गोलंदाजी, त्याच अनुसारून केलेलं क्षेत्ररक्षण, सुंदर टिपलेले झेल जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळले गेले. पुन्हा एकदा तिथे मात्र फुलटॉच चेंडू आणि त्यावरती मात्र आमच्या सरांनी पॅनल्टी, नो बॉल. तिथे मात्र हाईटचा नो बॉल असेल आणि मुक्त फटका खेळण्याची संधी देखील पुन्हा नो चेंडू आणि तिथे मात्र एक खरपूस समाचार आपण पाहत आहोत. फुलटॉच चेंडू, ठीक, येस येस. आणि तिथे मात्र शेवटचा 1 चेंडू आणि मात्र 20 धावेंची गरज, 23 धावेंची गरज. आणि मैदानाच्या आतमध्ये दिलीप भाऊ जराड युवा मंच संघ काय अफलातून कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र फिनिश होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं मात्र आभार. चला पुढील मॅच. चला दोन्ही संघांना मी विनंती करेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चला सोनवडी संघ, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे.